आज उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगरातील काही शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत। एक ग्रामीण भागामध्ये विशेषतः संभाजीनगर तालुक्यामध्ये एक दोन गावात उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत। पेरणी कशा पद्धतीनं चालू आहे, बी बियाण्याची स्थिती काय आहे, पिकाला भाव काय मिळणार आहे, कोणत्या अपेक्षेनं आपण हे पीक घेतोय, एक जनरली अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा आज जाणार आहेत। भाजप इकडे सरकारमध्ये आहे, मोठी पार्टी, राष्ट्रीय पार्टी अशी त्यांची प्रतिमा आहे। असं असताना सुद्धा त्यांच्याकडे लोक सोडून तुमच्याकडे काय यायला लागले? भाजपमध्ये काही असंतोष वाटतोय का तुम्हाला? काही कारणं दिसतात? हे पहा, भारतीय जनता पार्टी मोठी, आता आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणे मोठा घर पोकळ वासा। घर भारतीय जनता पार्टीचं निश्चित मोठं झालं असेल, पण त्यांचा वासा पोकळ झालेला आहे। कारण भारतीय जनता पार्टीत अनेक पक्षातले लोक आले आणि बेसिक भारतीय जनता पार्टीचे लोक बाजूला पडलेले आहेत, दबले गेलेले आहेत। नुसतं जिंकणं म्हणजे पक्ष मोठा होणं असं नसतं। ठीक आहे, जिंकणं एक क्रायटेरिया निश्चित राजकीय पक्षाचा असतो, हे मान्यच आहे, पण नुसतं जिंकून पक्ष मजबूत होतो अशातला काही भाग नाही। त्याचं उदाहरण भारतीय जनता पार्टी आताच्या घडीला आहे। पोकळ घोषणा, पोकळ मोठे दावे करायचे, प्रत्यक्षात संघटनेच्या बेसिक कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करायचे, अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी। त्याच्या उलट शिवसेना ठीक आहे, आमच्यातली गद्दारी झाली असेल, आमच्यातून काही लोक गेले असेल, सत्ता गेली असेल, पण आम्ही संघटनेचा जो मूळ ढाचा आहे याला प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं त्या ढाच्याच्या आधारावर संघटन पुन्हा उभं राहत असतं। भारतीय जनता पार्टीचा असा ढाचा 100% ढासळलेला आहे। जरंगे पाटलांचा दौरा सुरू झाला, त्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतो। जरंगे पाटलांनी मागणी केली की कुणबी आणि मराठा एकच आहे, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ती टिकवावी सुद्धा, असे त्यांनी सरकारला आवाहन केले। आणि 13 तारखेनंतर आमचा इशारा जो आहे तो सरकारला झेपणार नाही, असंही जरंगे पाटील वाटतं। जरांगे पाटलांचं आंदोलन जनआंदोलन आहे, त्याचा निश्चित आम्ही आदर करतो। आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल, इथं कुणबी आणि मराठा एकच आहे। त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी आवाहन केलं होतं मराठ्यांना की कुणबीचे प्रमाणपत्र घ्या, तर त्यावेळेस मराठवाडले लोक फार पाटीलकीच्या तोऱ्यात होते आणि या तोऱ्यामुळं कुणबीचं प्रमाणपत्र त्यावेळेस घेतलेलं नाही किंवा दिलं गेलं नाही। पण ज्या निजाम सरकारच्या नोंदी आहेत, आमच्याकडच्या जुन्या ज्या नोंदी आहेत गाव पातळीवरच्या, मग समजा आता एक उदाहरण द्यायचं तर 67ला एक देवीच्या रोगाचं एक मोठे साथ होती, त्यावेळेस देवीच्या रोगाची हे करत होते, लस दिली जात होती, त्याचे दाखले प्रत्येक ठिकाणी। त्याच्या आधीचे काही दाखले, खासरा आहे शेताचे, आता आमच्याकडे 350-400 वर्ष जुनं आमच्या शेताचं, त्याच्यात कुणबीच लिहिलेलं आहे सगळं, आमच्या शेताच्या सगळ्या कागदपत्रावर सगळ्याकडे कुणबी लिहिलं आहे। त्याच्यामुळे असंच मराठवाड्यात सगळीकडे आहे। आणि म्हणून मला वाटतं कुणबी विषय, मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं कुणबी ही जी भूमिका जरांगे पाटील मांडतात, ही भूमिका फार चुकीची असं बिलकुल म्हणता येणार नाही। मराठा खवाळा तर विधानसभेत सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। हे तर आता दिसलेलंच आहे ना, लोकसभेत हे दिसलेलंच आहे। मला वाटतं विधानसभेत याच्यापेक्षा तीव्रतेने हे सगळं दिसेल, कारण हे सरकार जाणीवपूर्वक समाजासमोर भांडणं लावण्याची भूमिका घेते। आणि मला वाटतं या सगळ्या समाजाला एक गुन्ह्या गोविंदानं नांदवण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे। त्याच्यासाठी पुढं कशा पद्धतीने जायचं सरकारने ठरवलं पाहिजे, पण तो सरकारला मला असं वाटतं समाजात भांडण असावे, दंगली व्हावेत असंच वाटतं। काल तो कॅच घेण्यावरून मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीका केली होती, तर काय आता सरकारचं क्लीन बोल्ड उडायची वेळ आली? हे बघ, हे सरकार आता एकही धाव काढत नाही, एकही रन या सरकारकडून आत्ताच्या घडीला निघत नाही। आणि रन निघत नसेल या सरकारकडून, या सरकारला कोणत्याही राहण्याचा अधिकार नाही। या सरकारने स्वतःहून हे मैदान सोडलं पाहिजे। अशा प्रकारची स्थिती जर नाही सोडलं तर मला वाटतं जनता यांना हे मैदान सोडायला भाग पडेल।
खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात जुलैमध्ये फैसला येण्याची शक्यता आहे. 15 जुलै, 16 जुलै आणि 19 जुलैला सुनावणी होणार आहे. जनतेनं तर महाराष्ट्रातल्या सांगितलेलंच आहे, दाखवलेलंच आहे मतदानाच्या अधिकारातून की खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची. मग आता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं हे फॉर्मॅलिटी बाकी असं मला वाटतं. उदय सामंतांनी तुमच्यावरती टीका केली आहे की हे जे शिवसंकल्प मेळावे तुम्ही घेताय तर ते सोबत लढण्यासाठी चालू आहे का स्वतंत्र लढण्यासाठी चालू आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं उदय सामंतांनी आधी स्वतःची काळजी करावी, स्वतःच्या पक्षाची काळजी करावी की आज भारतीय जनता पार्टी तुमच्याविषयी काय भूमिका घेते, राष्ट्रवादी तुमच्याविषयी काय भूमिका घेते, तुम्ही त्यांच्याविषयी काय काय बोलता, आणि मग आम्ही कसं लढायचं, काय लढायचं ते आम्ही आमचं बघू. आम्हाला फार सल्लागारांची फार आवश्यकता असं मला वाटत नाही. महंत विठ्ठल महाराज शास्त्री म्हणून एक आहेत, ते असं म्हणतात की पालखी सोहळ्याचा मार्ग देवेंद्र फडणवीस नक्की पूर्ण करतील आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. हे भारतीय जनता पार्टीनं ठरवायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्याच मनात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री किंवा या राज्याचं नेतृत्व करावं का नाही करावं अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीचीच मानसिकता आहे. त्यामुळं महंत म्हणून याच्यात काय होणार आहे, महंत म्हटल्याने लगेच भारतीय जनता पार्टी लगेच महंताचं ऐकेल अशा प्रकारची स्थिती मला मुळीच वाटत नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रवक्त्यांना तंबी दिली की महायुतीची बदनामी होईल असं कोणी वागू नका आणि एकमेकांच्या विरोधामध्ये प्रवक्त्यांनी बोलू नये अशी तंबी दिली आहे. मंत्र्यांनी बोलावं, प्रवक्त्यांनी बोलू नये असा त्याचा अर्थ आहे. संविधानाबाबत विरोधकांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला असं अजित पवार म्हणतात. गाफील राहू नका, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला हाणून पडा. अजित पवार तर विरोधक खोटं बोलत होते, आपणही गाफील राहिलो हे फडणवीस म्हणतात. मला असं खोटं बोलून आत्तापर्यंत तुम्ही सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे आमच्यावर अशा पद्धतीनं बोलण्याचा यांना नैतिक अधिकार नाही आहे. मग अच्छे दिन आएंगे पासून 15 लाख रुपये टाकण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ह्या खोटारड्यापणाच्या होत्या आणि त्याच्यामुळं खोटं बोलणं, आमच्यावर आरोप करणं हे करत असताना स्वतःकडे 4 बोटं आहेत. हे अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील आणि शिंदेसाहेब असतील, यांनी लक्षात ठेवावं. एक दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचे 6 खासदार असं बोलले का नाही बोलले त्यांनी सांगावं. हेगडे कर्नाटकचे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलले का नाही बोलले त्यांनीच सांगावं. आम्ही काय खोटं बोलतोय, आम्ही तुमचे खासदार बोललेले हे लोकांना सांगत होतो. याच्यात काय खोटेपणा आहे. तुम्ही तर कोणीच न बोललेल्या गोष्टी खोट्या, रोज काहीतरी खोटं, तुमचं रोज खोटारडं बजेट, खोटारडं वक्तव्य, खोटारड्या घोषणा रोज तुमच्या चालू आहे. कुठं काय होतं, हर घर छत कुठं मिळालं, हर घर जल कुठं मिळालं, कोणत्या गोष्टी झाल्या, तुम्ही दिलेली कर्जमुक्ती कुठं सगळ्यांना मिळाली, मिळालेलंच नाही. हलक्या कानाचं राहू नका, माहितीतील वरिष्ठ नेते ठरवतील त्यावर विश्वास ठेवा. चांगला सल्ला दिलाय अजितदादांनी. कान खरंच हलके नाही ठेवले पाहिजे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मोठा भाव आहे असं निश्चित आहे, नितीन राऊत म्हणाले. मला असं वाटतं ठरेल. अजून जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आता सुरुवात झालेली आहे. मोठा आणि छोटा भाऊ म्हणण्यापेक्षा आपलं घर एक संघ ठेवून आपल्या घराचा दबदबा ठेवणे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं. की लाडकी बहीण जी योजना आहे त्याच्यावर अजित पवार म्हणतात की ह्या लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरले, ही योजना सक्सेस होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करतायत आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठीच विरोधक जास्त पुढे आहेत असंही फडणवीस म्हणतात. ज्यांनी लाडक्या बहिणीच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला उभं केलं, मला वाटतं त्यांनी लाडकी बहीणविषयी जास्त बोलूच नाही सगळ्यात आधी. आणि म्हणून ह्या योजना, लाडकी बहीण तुम्ही योजना जाहीर केली असताना निवडणुकीचा तुमचं जुमलेबाजी नाही आहे का? 2 वर्षापूर्वी का नाही आठवलं तुम्हाला? 2 महिन्यापूर्वीच इलेक्शनच्या का आठवलं? तुमच्याकडे आर्थिक प्रोव्हिजन आहे का याचं? किती खर्च येणार आहे? हे मिळावं का न मिळावं म्हणून आपण प्रयत्न करता की फक्त घोषणाबाजी करता? किती महिलांना मिळणार आहे? आणि या सगळ्या गोष्टी अस्पष्ट आहे. नुसतं घोषणाबाज सरकार आहे हे लोकांना कळतं आहे. मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने शेती करायला जातात असं टीका व्हायची. त्यावर त्यांनी म्हटलं की 10 तास गाडी चालवत जाऊ का? गाडी चालवण्याऐवजी तेवढ्या वेळात फाईलवर सह्या करेल.
गाफील राहू नका, एकदा मार बसलाय. मग तर गाफील नाही, चांगलं सावध राहा. सावध असताना मार देऊ आम्ही, हे सांगतो. कसं त्यांनी गाडीनं जावं की हेलिकॉप्टरने जावं शेती करायला? त्यांचं त्यांनी ठरवा, पण खोटारडेपणा करून एवढं सांगणं आहे. आम्हाला हेलिकॉप्टरने जाण्यात ऑब्जेक्शन नाही आहे, पण तुम्ही हेलिकॉप्टरनी शेती करायला जाता का शोबाजी करायला जाता, हा त्याच्या मागचा मूळ प्रश्न आहे. मला असं वाटतं मग हेही आहे ना की हेलिकॉप्टरचा एवढा खर्च करण्यापेक्षा 10 लोक कामाला का नाही लावत तुम्ही, हा पण प्रश्न आहे ना. मग जर एवढंच तुम्हाला 10,000 फाईलची काळजी आहे तर मला असं वाटतं मग हेलिकॉप्टरने जाऊन कशाला वेळ इंधन वाया घालवतं. 10 जण कामाला लावून टाकायचे, तुमच्यापेक्षा चांगले काम करतील 10 लोक. तुम्ही सहाय्य करत बसा. आता राजू शिंदे यांच्या येण्यामुळं तुमच्या पार्टीतले जे कोणी पश्चिमचे इच्छुक होते त्यांची मात्र अडचण झाली, ते नाराज व्यक्त करायला लागले. पण राजकारणात काय सगळेच लोक खुश आणि सगळेच लोक नाराज नाही राहू शकत. रोजचा दिवस वेगवेगळा असतो. आज एखाद्या गोष्टीवर खुश असणारा माणूस संध्याकाळी त्याच गोष्टीवर नाराज होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं संघटना मजबूत होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.